बारामतीत पेरी चौक होणार होता, काय नेमकं झालं त्या पेरी? अहो, ते प्यारे चौकुटला आता त्या आर्किटेक्ट आणि इंजिनियरला समजावायला मलिदा गँगचे 2 EMA वाले आहेत आणि त्यांनी त्या 3 हत्ती चौकाचं सत्यानास्त करून टाकलाय. ह्या प्यारे चौकापेक्षा आमचं पारवडीचं रस्ता भारी बनवून टिकलेत ना. त्या बघा जाऊन पारवडीला तिथलं रस्ता भारी आहे, ते असं बेकारी करून ठेवली. नगर परिषद खाली घेतली. तो चौक तिकडनं वसंतनगर वरनं येतं तर रेल्वे स्टेशनला वळायला जावं लागतंय. आमराईवाल्यांना जर इकडे कॉलेजला जायचं, त्या तिकडं रेल्वे स्टेशनला जायचं तर इकडे भिगवण चौकातून येऊन वळसा काढून जावं लागतंय. ही प्यारे चौक झालेलाच नाही. 3 हत्ती चौकाला सत्यानाश करून ठेवला यांनी, आता बुलबुल करून ठेवला. त्यांचं म्हणणं आहे की सुशोभीकरण केलं चांगल्या पद्धतीने. नाही ती 1 रुपयाची नगर परिषदेने नटराजला जागा दिली, त्यांचं चांगलं दिसावं म्हणून तुमच्या याला चांगलं केलंय. आणि ती काय बारामतीकरांचा काय त्यात फायदा आहे? इकडं अर्धा किलोमीटरचा वळसा घालायला जाणं म्हणजे बारामतीकरांचा फायदा आहे का? बारामतीकरांचा नाही, मलिदा गँगचा फायदा झालाय. मलिदा गँगने फक्त त्यात मलिदा काढलेला आहे. त्यामध्ये जनतेची चूक झाली असं वाटतं. 100% अहो, 3 वेळा तर ते पूल पाडलाय. अजित दादांनी 3 वेळा पूल पाडायला लावलाय. म्हणजे हे पैसे काय सर्वसामान्य बारामतीकरांचा पैसा तुम्ही असा घालवताय मलिदा गँगला. तुम्हाला जर 3 वेळा पाडावा लागतो याचा अर्थ स्पष्ट आहे ना. पैसे जे आहेत ते वायाला जातात आणि ते डोळ्याने बघतोय आम्ही. डोळ्याने बघितलंय सगळ्या बारामतीकरांनी. बारामतीकरांना काय आवाहन करायला यावं? बारामतीकरांना एवढंच आवाहन करेल की येणाऱ्या 20 तारखेला मलिदा गँगला गाडायसाठी बारामतीकरांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मतदान करायचंय. 5 नंबरला हत्ती आहे. हत्तीच्या समोरलं बटन दाबून मला सेवा करायची संधी देताल हीच अपेक्षा आहे.